तर गणपतीपुळे मंदिरातून आपण दर्शन घेऊन जस्ट बाहेर आलो. तर आपण फायनली गणपतीपुळे बीचला पोहोचलो आणि हा बघा, हा आहे गणपतीपुळेच्या प्रदक्षिणेचा मार्ग. जेवण साधं आहे पण खूप टेस्टी आहे. प्राचीन कोकण इथे पोहोचलेलो आहोत. समोर आपला नमस्कार, मी सिद्धी प्राचीन कोकण मध्ये आपले स्वागत करते. केशव सूत स्मारक डाव्या बाजूला क्रिकेट बघताय तो आहे कवी केशव सूत स्मारकाचा. मित्रांनो, फायनली आपण मालगुंड बीच वरती आलेलो आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आशिष तावडे आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण 2 दिवस कोल्हापूरमध्ये होतो. 2 दिवस कोल्हापूरमधले काही टुरिस्ट प्लेसेस एक्सप्लोर केले आणि त्याची व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे मी. आणि आता आपण रत्नागिरीमध्ये आलो आहोत. रत्नागिरीमध्ये पुढचे 2 दिवस आपण काही टुरिस्ट प्लेसेस एक्सप्लोर करणार आहोत. कोल्हापूरवरून आपण रात्री गणपतीपुळेला आलो. गणपतीपुळेला हॉटेल गणेश कृपामध्ये चेक इन केली. आपण आता तिथेच आहोत. तर आता आपण पहिला जाणार आहोत गणेश मंदिरामध्ये आणि त्याच्यानंतर आपण रत्नागिरीतले काही टुरिस्ट प्लेसेस एक्सप्लोर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडली तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही रत्नागिरीसाठी जर तुम्ही प्लॅन करत असाल रत्नागिरी 2 दिवस फिरायचं तर तुम्हाला ही व्हिडिओ नक्की हेल्प करेल. तर आपल्या फॅमिली आणि फ्रेंड सोबत शेअर करा. ठीक आहे, तर चला आपण आता रत्नागिरीचे काही टुरिस्ट प्लेस एक्सप्लोर करूया आणि आता पहिल्या जाऊया गणेश मंदिरामध्ये, गणपती मंदिराच्या पाया पडायला. तर आज गणपतीपुळेच्या टोल गेट वरून तुम्ही आत आल्यानंतर इथे वरदविनायक पार्किंग आहे, पे एन पार्क. खूप मोठी पार्किंग आहे. 30 ते 40 गाड्या लागतील एवढी पार्किंग आहे. तुम्हाला पार्किंगचं टेन्शन नाही. ते कधी आलात तर टोल गेट पासून एक 100 मीटर वरती ही पार्किंग आहे अवेलेबल तुम्हाला. आणि पुढे जाऊन गणेश मंदिराचा आपल्याला एक कमान लागेल. तिथून त्या कमान मध्ये आत जाऊन गणपती मंदिरात जायचं. त्याला जाऊया आपण. तर मित्रांनो, आपण फायनली श्रीदेव गणपतीपुळेच्या मंदिरामध्ये आपण पोहोचलेलो आहोत. समोर आपला आहे मेन एंट्रन्स, बघू शकता. आणि इथे अपोजिट साईडला तुम्ही सगळे स्टॉल्स आणि पार्किंग सुद्धा आहे इथे, पे एन पार्क. आणि समोरच एमटीडीसीचं रिसॉर्ट आहे. तर तुम्हाला एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये राहायचं असेल तर तिकडे सुद्धा तुम्ही बुकिंग करू शकता ऑनलाईन. आणि समोरच एमटीडीसी रिसॉर्टच्या समोरच हा गणपतीपुळेचा मेन एंट्रन्स आहे. चला जाऊया आपण आतमध्ये. मेन एंट्रन्स पासून एक 100 मीटर आल्यानंतर ही लाईन सुरू होते. तसेच बाजूला मोफत चप्पल स्टँड सुद्धा आहे. आणि हे जे समोर तुम्ही बघता इथून गणपती मंदिरात जाण्याची लाईन सुरू होते. आणि एक आमच्या राईट साईडला एक्झॅक्ट गणपतीपुळे बीच आहे. तर पहिलं चप्पल काढून दर्शन घेऊन मग आपण गणपतीपुळेच्या बीचवर जाऊया. आज मित्रांनो, आज आम्ही आलेलो तो मंगळवार आहे, परंतु गणपतीपुळेच्या गणपती मंदिरामध्ये अजिबात गर्दी नाही. लाईन बघू शकता तुम्ही, लाईन फार कमी आहे. आम्ही डायरेक्ट आता मंदिरामध्ये एंट्री करतोय. आतमध्ये एंट्री केल्या केल्या इथे पाय धुवायला त्यांनी नळ बनवलेत. तिकडे पहिलं पाय धुवून घेऊया. आणि मग पुढे पुन्हा एकदा लाईन मध्ये जाऊन दर्शन घेऊया. लाईन तर नाहीये अजिबात, काहीच गर्दी नाहीये. आपण डायरेक्ट मंदिरामध्ये एंट्री मारूया. तर गणपतीपुळे मंदिरातून आपण दर्शन घेऊन जस्ट बाहेर आलो. खूप सुंदर दर्शन झालं. गर्दी नसल्या कारणाने खूप आरामात दर्शन झालं. त्याच्यानंतर 10 मिनिटं बसलो आणि आता आपण बाहेर आलेलो आहोत मागच्या साईडला. आणि हा तुम्ही साईडला बघताय गणपतीपुळे बीच. आणि गणपतीपुळे बीचला लागूनच हे गणपतीपुळेचं गणेश मंदिर आहे. जिथून आपण लाईन लावली होती आणि जिथे चप्पल स्टँड आहे मोफत, त्याच्याच राईट साईडला हा डायरेक्ट गणपतीपुळे बीचवर जाण्याचा रस्ता आहे. आपण आता तिकडेच जाऊया बीचवरती. आपलं दर्शन तर झालेलं आहे. बीचवर जाऊन थोडा वेळ टाइमपास करून मग पुढे जाऊ. चला दाखवतो तुम्हाला गणपतीपुळे बीच कसा आहे.
इथे तुम्ही शॉपिंग वगैरे करू शकता, छोटे छोटे स्टॉल आहेत. तर आपण फायनली गणपतीपुळे बीचला पोहोचलेलो आहोत आणि आपण समोर बघताय गणपतीपुळे बीच. मस्त आहे, खूप मोठा आणि स्वच्छ आणि सुंदर बीच आहे. तसेच या बीच वरती खूप साऱ्या वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज सुद्धा अवेलेबल आहेत, तुम्ही करू शकता इथे एन्जॉय करायला. गणपतीचं दर्शन घेऊन मस्त तुम्ही वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज करू शकता. तसेच इथे कॅमेरा राईड वगैरे सुद्धा आहे, जेटस्की ड्राईव्ह सुद्धा आहे इथे. तर चला जाऊया आपण बीच वरती, थोडा टाइमपास करूया. तर गणेश मंदिराच्या बाजूला तुम्ही हा छोटासा बोर्ड बघताय, प्रदक्षिणा मार्ग 1 किलोमीटर. तर हा जो रस्ता आहे हा प्रदक्षिणेचा रस्ता आहे. हा 1 किलोमीटरची प्रदक्षिणा तुम्ही मंदिराला मारू शकता. आणि बाजूलाच गणपती मंदिर आहे, हे बघा. तर आपण आता जाऊया, 1 किलोमीटरची एक प्रदक्षिणा मारूया आपण गणपती मंदिराला. तर मित्रांनो, आपण गणपतीपुळेच्या गणेश मंदिराला जी प्रदक्षिणा मारतात 1 किलोमीटरची, त्या मार्गावरती आहोत. आणि हा बघा, हा आहे गणपतीपुळेच्या प्रदक्षिणेचा मार्ग. खूप सुंदर आहे मार्ग आणि त्याच्यावरती पूर्ण मस्त बनवलाय. त्याच्या दोन्ही साईडला झाडं असल्यामुळे पूर्ण मार्गावरती सावली आहे, त्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही त्याचा. आणि खूप सुंदर आहे. आणि बाजूलाच तुम्ही बघू शकता गणपतीपुळेचा बीच आहे. तर गणपतीपुळेच्या बीचला लागूनच ही जी प्रदक्षिणा मार्ग आहे तो आहे. खूप सिनिक व्ह्यू आहेत, मस्त आहे. तर तुम्ही कधी गणपतीपुळ्याला आहात तर ही प्रदक्षिणा मार्ग 1 किलोमीटरचा करायला विसरू नका, खूप छान वाटतं. तर मित्रांनो, 1 किलोमीटरची गणपती मंदिर प्रदक्षिणा आपली पूर्ण झालेली आहे आणि आपण पुन्हा एकदा गणपती मंदिराकडे पोहोचलेलो आहोत. बघू शकता तुम्ही, खूप छान आहे प्रदक्षिणा मार्ग. तर चला आपण आता पुन्हा एकदा गणपती मंदिराच्या पाया पडून इथून निघूया. तर मित्रांनो, इथे गणपतीपुळे मंदिरामध्ये ना श्री संस्थान देव गणपतीपुळे प्रसादालय आहे. इथे तुम्ही पाहू शकता. इथे तुम्ही दुपारी जेवायला येऊ शकता. त्याचा टायमिंग आहे 12:30 ते 2 आणि सायंकाळी 7:15 ते 8:15. तर आता जास्त वाजले नाही, 11 वाजले. तर आपण सुद्धा 12:30 नंतर येऊया इथे प्रसादाला. तर हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे इथे जेवण दिलं जातं, प्रसाद दिला जातो. तर भेटूया आपण आता इथे थोड्या वेळाने 12:30च्या नंतर. गणपतीपुळेला येणार असाल तर इथे गणपतीपुळे संस्थानाने भक्त निवास म्हणून बनवला आहे. इथून एक 3 किलोमीटर अंतरावरती आहे. बघा, अशा प्रकारे त्याचा नक्षा आहे. आणि हे जे रेट्स आहेत, हे रेट्स तुम्ही चेक करू शकता बोर्डवरती. तुम्हाला स्वस्त तिथे बेड उपलब्ध होईल. AC नॉन AC सर्व प्रकारच्या रूम्स आहेत. चेक इन टाइम सकाळी 10 वाजता आहे, चेकआउट सकाळी 9 वाजता आहे. लिफ्ट सुविधा आहे, गरम पाण्याची सोय आहे, जनरेटर सुविधा आहे, शांत निसर्गरम्य परिसर आहे. तुम्हाला सुद्धा स्टे बघत असाल गणपतीपुळे जवळ तर भक्त निवास एक चांगला ऑप्शन आहे. हे गणपतीपुळे देवस्थानानेच बनवलेलं आहे. तर गणपतीपुळेच्या मंदिराच्या आतमध्येच एक लाडू स्टॉल आहे. तिथे तुम्हाला अशा प्रकारे श्रीचा प्रसाद असा एक बॉक्स भेटतो. याच्यामध्ये 2 लाडू आहेत. त्याची प्राइस आहे 25 रुपये. मंदिराच्या आतमध्ये तुम्ही लाडू सुद्धा घेऊ शकता. 25 रुपयाला 2 लाडू भेटतात. तर मित्रांनो, माझ्या मागे तुम्ही गणपतीपुळेचं मंदिर बघताय, गणेश मंदिर. आणि या साईडला आहे आपल्या गणपतीपुळे बीच. तर आपण आता गणपतीपुळे मंदिर आणि गणपतीपुळे बीच दोन्ही एक्सप्लोर केलेला आहे. त्याच्यानंतर आपण जाऊया पुढच्या स्पॉटला. ठीक आहे, आता आपण चाललो डायरेक्ट हॉटेलवरती. आणि हॉटेलवरती आपण गाडी काढून जाऊया प्राचीन कोकण म्हणून, इथे एक जवळच स्पॉट आहे चांगला. तर प्राचीन कोकण बघायला जाऊया. ठीक आहे, तर चला भेटूया डायरेक्ट प्राचीन कोकणच्या इथे. तर मित्रांनो, गणपतीपुळेमध्ये आपण गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे सकाळ सकाळ जाऊन. आणि आता आपण थोडा हॉटेलवरती आलो, थोडं फ्रेश झालो आणि आता गाडी काढलेली आहे. आणि आता आपण चाललेलो प्राचीन कोकणला. प्राचीन कोकण इथून एक 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती आहे. तर गाडीने जाऊया, तिकडे पार्क करूया आणि मग प्राचीन कोकण फिरूया. तर प्राचीन कोकण हे सुद्धा तसंच आहे, कनेरी मठ जसं आपण बघितलं की ग्रामीण जीवनशैली दाखवलेली आहे, तसंच हे प्राचीन कोकण सुद्धा आहे.
ग्रामीण जीवनशैलीमध्ये लोक काय व्यवसाय करायचे, काय करायचे, शेती कशी करायची, ते सर्व दाखवलं आहे त्याच्यामध्ये. तर चला आपण डायरेक्ट भेटूया आता प्राचीन कोकणमध्ये आणि फिरूया प्राचीन कोकण कसं आहे ते बघूया. सो आपण आपल्या हॉटेलपासून 5 मिनिटं ड्राईव्ह करून प्राचीन कोकण इथे पोहोचलेलो आहोत. समोर आपला एंट्रन्स आहे प्राचीन कोकणचा. गाडी सुद्धा आपली आतमध्ये पार्क झालेली आहे. तर बघूया आता प्राचीन कोकण आतमध्ये जाऊन तिथे तिकीट वगैरे आहे. पहिले तिकीट काउंटर लागतं, तिकीट काढून मग आपण आत जाऊया. आतमध्ये आलेल्या तुम्हाला राईट आणि लेफ्ट साईडला पार्किंग भेटेल, कार पार्किंग. आरामात 7 ते 8 गाड्या पार्क होतील. आणि या समोरच तिकीट काउंटर आहे. तिकीट बघूया किती आपण प्राचीन कोकणची. तर आपण आता तिकीट काढलेली आहे. पर पर्सन 50 रुपीज, असे दोघांचे 100 रुपये आणि कॅमेराचे 50 रुपये. तिकीट काउंटरवरून तिकीट काढले आहे आणि प्राचीन कोकणचा आपण एंट्रन्स बघतोय. तिथून आत जाऊया आणि प्राचीन कोकण बघूया कसं आहे. आतमध्ये आलेलो तर आपण आपल्याला व्हिडिओग्राफीसाठी पास दिलेला आहे गळ्यात घालायला. पास घालायचा आणि पुढे जायचं आहे आपल्याला. ते वेटिंग रूम आहे. आपल्याला थोड्याच वेळात गाईड भेटेल. आपल्याला गाईड पूर्ण प्राचीन कोकण काय आहे कसं आतमध्ये समजावून सांगेल. तर आपण आता वेटिंग रूम मध्ये थांबलेलो आहोत प्राचीन कोकणच्या. आता एक गाईड सर्व ग्रुपला घेऊन एकत्र आतमध्ये जाणार. तिथे स्क्रीनवरती तुम्हाला प्राचीन कोकण बद्दल इन्फॉर्मेशन देते. आता एक गाईड येईल आणि आपल्या सगळ्यांना एकत्र आतमध्ये घेऊन जातील. हे आपल्या गाईड आहेत. आपलं नाव काय मॅडम? सिद्धी. सिद्धी. ओके. त्यांनी कॅमेरा आयडी गळ्यामध्ये घाला आणि जाताना फोटो काढत चला, परत येताना रस्ता वेगळा असणार आहे. नमस्कार, मी सिद्धी प्राचीन कोकण मध्ये आपले स्वागत करते. कोकण टुरिझम डेव्हलपमेंट आणि रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे आणि या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन येथे काम करत आहोत. आपली संस्कृती निसर्गातून फुललेली आहे. पूर्वजांनी विविध वनस्पती व प्राणी यांना देवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. पूर्वी प्रत्येक गावात राखीव जंगल असे, त्याला देवराई असे म्हणत. त्यातील वनस्पती किंवा प्राणी यांची हत्या केल्यास ते पाप समजले जाईल. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही इथे एक नक्षत्रबाग तयार केली. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष हा आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो. त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन, सौख्य आणि आरोग्य प्राप्त होते. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार इथे बोर्ड आहे, तो तुम्ही एक्झिट करताना बघू शकता. आपल्या पुराणामध्ये असा उल्लेख केलेला आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली पृथ्वी त्यांनी दान केली. दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्याच्याशी त्यांनी युद्ध केले आणि त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असे म्हणतात. हे सारे कोकण दऱ्याखोऱ्यांनी वेढलेले. सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाहीत एवढी दाट अरण्ये, वाघ, अस्वल, गवेरेडे यासारखी जंगली श्वापदे, 200 ते 250 प्रकारच्या औषधी वनस्पती, शेकडो प्रकारचे मासे, दुर्मिळ कासवे, सुसर, मगर यासारखे प्राणी येथे पाहायला मिळतात. तसेच कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो. जांभ्या दगडाचा हा जो पक्का रोड बांधलाय याला पाखाडी म्हणतात. पूर्वी सामान्यपणे या अशा पाखाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत. आज आपण सुद्धा या पाखाडीने प्राचीन कोकण मधील ग्रामदेवतेकडे जाणार आहोत.
तर इथे खूप साऱ्या लाकडी खेळण्यांची वस्तू तुम्हाला इथे बघायला भेटतील आणि विकत घेता येतील. हे सगळी लाकडाची. आतमध्ये प्राचीन कोकणमध्ये तुम्हाला रेस्टॉरंट सुद्धा भेटेल, जेवायचं असेल, नाश्ता करायचा असेल. हे बघा अशा प्रकारे रेस्टॉरंट आहे इथे. त्याचं कुपन घ्यावं लागतं आणि रेस्टॉरंटमध्ये जेवायला जावं लागतं. बघा अशा प्रकारे सुंदर किचन बनवलं यांनी. ही गावसीमा आहे. आम्ही कोकणी माणसे फार श्रद्धाळू आहोत. जेव्हा आम्ही गावाबाहेर जातो, गावसीमेवर जो देव असतो त्याला राखणदार असे म्हणतो. त्याला नमस्कार करूनच गावाबाहेर जातो. कारण आमची अशी श्रद्धा आहे की देव आमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. म्हणूनच आम्ही जगात वावरताना आत्मविश्वासाने वावरतो आणि यशस्वी होतो. तुम्ही जर श्रद्धाळू असाल त्याला जरूर नमस्कार करा. इथून तुमचा पुढचा प्रवास आनंदाचा व सुखाचा होईल. तिकडून खाली जायचे. लास्ट पॉईंट आहे शंख प्रदर्शन. तिकडे गाईड वेगळे असतील. फोटो काढायला अलाउड नाही आहे. तिकीट चेक केलं जाईल. तुमचं बघून झालं की तिथूनच एक्झिट आहे. इथे आहे शंखाचं प्रदर्शन भरवलंय. जगातील भारतातील सर्वात जास्त प्रकारच्या शंखाचं प्रदर्शन. इथे सर्व प्रकारचे शंख बघायला भेटतील तुम्हाला. तर मित्रांनो, प्राचीन कोकण आपलं आता पूर्ण बघून झालेलं आहे. खूप सुंदर होतं. ग्रामीण जीवनशैली खूप उत्तम प्रकारे दाखवली त्यांनी प्राचीन कोकणमध्ये, आणि गाईड पण खूप छान होती. तिने खूप चांगलं एक्सप्लेन करून सांगितलं. तर आता आपण प्राचीन कोकणवरून चाललो आहोत परत गणपतीपुळे मंदिरामध्ये. जसं की आपलं आधी बोलणं झालं होतं की इथे 12:30 ते 2 वाजेपर्यंत अन्नछत्र असतं, म्हणजे जेवायला भेटतं, महाप्रसाद असतो. तर ते प्रसाद खायला आपण आता पुन्हा एकदा गणपतीपुळेला जाऊया. 1:30 वाजलेत, बघूया भेटतो का. आधी 2 वाजता कदाचित बंद होतं. तर चला बघूया, आपण डायरेक्ट गणपतीपुळेला भेटूया आपण. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं की आपण अन्नछत्रामध्ये जेवायला चाललो आहोत. तर बघा अशा प्रकारे लाईन आहे इथे डिश घेऊन जेवण घ्यायचं. थँक्यू. थँक्यू. बघा अशा प्रकारे आपल्याला इथे खिचडी आणि बासुंदी आणि लोणचं दिलेलं आहे. खूप छान आहे जेवण. तर अशा प्रकारे खूप मोठी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे इथे. 100 लोक एक साथ जेवायला बसतील एवढी. आणि बघा जेवण सुंदर आहे. जेवण साधं आहे पण खूप टेस्टी आहे. तर मित्रांनो, आपण आता गणपतीपुळेच्या गणेश मंदिरामध्ये जेवण केलं दुपारचं, आणि त्याच्यानंतर आपण हॉटेलवरती गेलो, परत थोडा रेस्ट केला. आणि आता आपण संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आता आपण गाडी काढून चाललेलो आहोत मालगुंड बीचला, जो गणपतीपुळापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती आहे. जवळच आहे मालगुंड चौपाटी. तर ती मालगुंड चौपाटी सुद्धा आपण आता व्हिजिट देणार आहोत, इव्हिनिंग स्पेंड करणार आहोत तिकडे. तसेच मालगुंड हे फेमस आहे कवी केशव सूत यांच्या स्मारकासाठी. तर ते स्मारक सुद्धा आपण आता व्हिजिट करूया मालगुंड बीच नंतर, किंवा त्याच्या आधी करूया. ठीक आहे, तर जाऊया आपण आता, डायरेक्ट भेटूया मालगुंड चौपाटीवरती. तर रस्त्यावरतीच आपल्याला हा बोर्ड दिसला, साईन बोर्ड, ज्याच्यावरती लिहिलाय कवी केशव सूत स्मारक डाव्या बाजूला. ठीक आहे, आणि पुढे सरळ रस्ता जातो मालगुंड बीचला जातो. तर पहिला आपण कवी केशव सूत स्मारकाला व्हिजिट देऊया, त्याच्यानंतर मालगुंड बीचला जाऊया. ठीक आहे, तर आपण आता डाव्या बाजूला जाऊन स्मारकाला व्हिजिट देऊया. पहिली स्मारक बघूया कसं आहे. तर मित्रांनो, माझ्या समोर जो तुम्ही एंट्री गेट बघताय तो आहे कवी केशव सूत स्मारकाचा. तर इथून एंट्री आहे, आतमध्ये जाऊन बघूया. तर आतमध्ये एंट्री केल्या गेल्या आपल्याला एंट्री फी भरावी लागते. इथे 10 रुपये पर पर्सन आहे, 20 रुपीज दोघांचे. तर अशा प्रकारे आपण कवी केशवसूत स्मारकाला आतमध्ये जातोय.
तर मित्रांनो, आपण आता कवी केशवसूत स्मारकाला भेट दिली. त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो. 10 रुपये पर पर्सन तिकीट होती. परंतु आतमध्ये व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी अलाउड नव्हती, त्यामुळे आम्ही तुम्हाला काय दाखवू नाही शकलो. परंतु आतमध्ये कवी केशवसूत स्मारक यांची जन्मखोली आहे, त्यांचं राहतं घर ते कसं होतं ते आहे पूर्ण. तसेच त्यांची काव्यशिल्पी आहेत सर्व उभी केलेली, आणि खूप छान आहे. आतमधून शांत आहे परिसर. तर तुम्ही कधी रत्नागिरी गणपतीपुळे जवळ आलात तर कवी केशवसूत स्मारकाला नक्की व्हिजिट द्या. मालगुणची एक ओळख आहे कवी केशवसूत स्मारक, आणि तसेच आधुनिक मराठी कवितेचे जनक सुद्धा त्यांना ओळखलं जातं. तर तुम्ही कधी आलात तर नक्की भेट द्या. खूप सुंदर आहे. आतमध्ये काव्यशिल्प त्यांची तुम्हाला वाचायला भेटतील. तसेच सर्व जे कवी थोर कवी होऊन गेले त्यांचे सुद्धा सर्व कविता आतमध्ये संग्रहालय आहे. तसेच त्यांचं कार्यालय आहे, एक मोठी लायब्ररी आहे चांगली. तर तुम्ही इथे येऊन नक्की भेट देऊ शकता कवी केशवसूत स्मारकाला. चला, आता आपण आपलं झालेलं आहे व्हिजिट करून, आपण आता जाऊया मालगुण बीचच्या दिशेने. तर मित्रांनो, फायनली आपण मालगुण बीच वरती आलेलो आहोत, आणि ही तुम्ही पार्किंग बघताय मालगुण चौपाटीची. बऱ्यापैकी पार्किंग आहे. आता सुरुवातीलाच एक देवीचं मंदिर लागतं, त्याच्या पुढे ती पार्किंग आहे. गाडी पार्क करून आता आपण जाऊया बीच वरती. तर मित्रांनो, हा आहे आपल्यासमोर मालगुंड चौपाटी, मालगुंड बीच. खूप मोठा बीच आहे, लांब लचक, आणि खूप सुंदर आहे. स्वच्छताच्या बाबतीत तो एक नंबर आहे. बघू शकता ही लांब लचक मालगुंड चौपाटी. तर मालगुंड बीचला तुम्हाला एक थोड्या प्रमाणात वॉटर ऍक्टिव्हिटीज बघायला भेटतील. वॉटर स्पोर्ट्स जास्त नाही आहेत, परंतु आहेत. तसेच इथे पॅरासेलिंगचा सुद्धा बोर्ड लागलाय, पॅरासेलिंग मालगुंड बीच. आणि हे बघा वॉटर स्पोर्ट्स, त्याच्यामध्ये बनाना राईड आहे, जेट स्की आहे. हे तुम्ही सुद्धा इथे मालगुंड बीच वरती करू शकता. जास्त गर्दी नाही, त्यामुळे तुम्हाला मजा येईल करायला. हे बघा कॅमेल राईड सुद्धा तुम्हाला मालगुंड बीचला करायला भेटेल. किती आहे दादा कॅमेल राईड? एकाचे 100 रुपये. ओके. तर मित्रांनो, पाणी बघू शकता तुम्ही किती स्वच्छ आहे बीचवरचं. तिथे तुम्ही मस्त आंघोळ वगैरे करू शकता येऊन या बीचवरती संध्याकाळचे. इतकं पाणी स्वच्छ आहे, आणि एकदम अनटच बीच आहे, त्यामुळे घाण नाहीये, स्वच्छ आहे पूर्ण बीच. जास्त लोकांचं वावरणं नाहीये, त्यामुळे पाणी बीच खूप स्वच्छ आहे. इव्हिनिंगला मस्त लहान मुलांसोबत फॅमिली सोबत एन्जॉय करायला तुम्ही इथे येऊ शकता. खूप छान आहे बीच. तर आपण मस्त मालगुंड बीच वरती सनसेट एन्जॉय केला, आणि आता आपण आपल्या होमस्टे वरती आलेलो आहोत परत. तर खूप छान गेला दिवस आजचा डे 1 रत्नागिरी मधला. तर आपण डे 1 ची सुरुवात सकाळी गणपती मंदिरातून केली. त्याच्यानंतर आपण प्राचीन कोकणला गेलो. त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा
गणेश मंदिरात जाऊन दुपारचं जेवण केलं. जेवण केल्यानंतर थोडा वेळ आराम करून आपण गेलो मालगुंड बीच वरती. मालगुंड बीचच्या आधी आपण केशवसूत च्या जन्मस्थळी आपण भेट दिली. त्याच्यानंतर आपण मालगुंड बीचला सनसेट एन्जॉय करून आता आपण परत एकदा रूम वरती आलेलो आहोत. तर आजचा दिवस आपला संपलेला आहे डे 1. तर आपण आता भेटूया डायरेक्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये, म्हणजे डे 2 च्या व्हिडिओमध्ये रत्नागिरीमध्ये. नेक्स्ट डे 2 च्या बघूया आपण प्लॅन करूया कुठे जायचंय, कसं फिरायचंय. ठीक आहे, तर डायरेक्ट भेटूया आपण डे 2 च्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, डे 1 ची व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. म्हणजे जर लोक रत्नागिरीमध्ये फिरायला येत असतील तर त्यांना सुद्धा ही व्हिडिओ बघून हेल्प होईल की कशा प्रकारे रत्नागिरीचं प्लॅनिंग करायचे. 2 दिवसाची आयटनरी तुम्हाला माझ्या व्हिडिओतून भेटून जाईल. ठीक आहे, तर चला भेटूया डे 2 च्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.